नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 3 विषय मराठी पाठाचे नाव आहे खजिना शोध या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। त्यासाठीची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे। हा माझा परिचय। बालमित्रांनो, खजिना शोध हा पाठ आपण शिकलो। या पाठाचे तुम्ही लक्षपूर्वक वाचन सुद्धा केले। आता या पाठावरचा स्वाध्याय आपण सोडवणार आहोत। त्यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 48 व 49 काढले का सर्वांनी? यातील प्रश्न पहिला, खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल, मुलगी की मुलगा, आणि ते तुम्हाला कशावरून कळले? सांगा पाहू। बरोबर, या प्रश्नाचे उत्तर आहे की खजिना शोधाची ही गोष्ट मुलगी सांगत असेल। पाठातील अगं ए, शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं या वाक्यावरून आपणाला समजते। प्रश्न क्रमांक 2, खजिना शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते। वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? ही संख्या कशी शोधली ते तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगा पाहू उत्तर। तर आहे, वर्गात एकूण विद्यार्थी संख्या 26 आहे, कारण बाईंनी 6 जणांचे 2 गट व 7 जणांचे 2 गट केले होते। म्हणजे 6 + 6 + 7 + 7 म्हणून एकूण विद्यार्थी संख्या झाली 26। आता प्रश्न क्रमांक 3, विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा। सांगा पाहू। बरोबर, विजयी झालेल्या संघाने पहिली चिठ्ठी संडास जवळच्या झुडपात, दुसरी चिठ्ठी वडाच्या ढोलीत, तिसरी चिठ्ठी खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागे शोधली। प्रश्न क्रमांक 4, खजिन्याच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते? त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल? खजिन्याच्या डब्यात लाडू असतील असे मला तरी वाटते, पण डब्यात चॉकलेट असलेले मला जास्त आवडले असते। प्रश्न क्रमांक 5, खालील परिच्छेद वाचा, त्यातल्या जाड ठशातल्या शब्दांकडे पहा। बाईंनी मुलांचे गट पाडले। प्रत्येक जण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता। मुलांच्या गटाला बोरवाली आजी टोळकं म्हणाली, तर चिंगीचे आजोबा झुंड म्हणाले, केंद्रप्रमुख बालचमू म्हणाले, तर सरपंच बाई टोळी म्हणाल्या। बघा, या ठिकाणी या चित्रामध्ये एकापेक्षा जास्त मुलं आहेत, म्हणजेच मुलांचा समूह आहे। एकापेक्षा जास्त संख्येने मुले असतील तर गट, संघ, टोळके, चमू, टोळी, घोळका, पलटण असे अनेक शब्द वापरले जातात। अशा शब्दांना समुच्चयदर्शक शब्द किंवा समूहदर्शक शब्द असे म्हणतात। आता पुढील वाक्य वाचा व समूहदर्शक शब्द गाळलेल्या जागी भरा। उदाहरणार्थ, अनेक पक्षी उडत आहेत, म्हणजे पक्ष्यांचा थवा चालला आहे। बघा, एकापेक्षा जास्त पक्षी एकत्र आले की त्या पक्ष्यांच्या समूहाला थवा असे म्हणतात। पुढचं वाक्य आहे, अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली, म्हणजे तिला फुलांचा टिंबटिंब मिळालाय। एकापेक्षा जास्त फुलं एकत्र असतील तर त्याला आपण गुच्छ म्हणतो, म्हणून वाक्य झालं, अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली, म्हणजे तिला फुलांचा गुच्छ मिळालाय। पुढचं वाक्य, मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात, म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा टिंबटिंब असतो। एकापेक्षा जास्त चाव्या असतील तर त्याला आपण जुडगा म्हणतो, म्हणजे वाक्य झालं, मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात, म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा जुडगा असतो। आता पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा। या ठिकाणी अ गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि ब गटामध्ये त्यांचाच समूहदर्शक शब्द दिलेला आहे। तर या ठिकाणी पहिला शब्द आहे वाहनांचा। तर वाहनांचा काय असतो? वाहनांचा समूह असेल तर त्याला ताफा म्हणतात।
द्राक्षांचा काय असतो? घोस. आणि संत्र्यांचा काय? ढीग. हरणांचा कळप असतो, तर फुलांचा झुपका असतो. अशा प्रकारे सर्वांनी जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 7. वाचा, समजून घ्या व लिहा. चपात्यांची, भाकऱ्यांची त्याला काय म्हणतात? चवळ. पुस्तकांचा, वर्तमानपत्रांचा गठ्ठा. धान्याच्या पोत्यांची थप्पी. धान्याची रास. भाजीची जुडी. केळ्यांचा घड. माणसांचा जमाव. प्रश्न क्रमांक 8. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. भाकऱ्यांची टिंबटिंब रचता रचता आई थकून गेली. काय असेल बरं शब्द? अनेक भाकऱ्यांसाठी भाकऱ्यांची चवळ. बरोबर. पुढचं वाक्य आहे, भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची टिंबटिंब गोदामातून ट्रकमध्ये हलवली. एकावर एक ठेवलेले पोते त्याला काय म्हणतो आपण? थप्पी. बरोबर. आता थोडीशी गंमत. या ठिकाणी निळ्या रंगाच्या चौकोनामध्ये काही कोडी दिलेली आहेत. ती तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा आणि त्याची उत्तरं त्याच्या शेजारी दिलेली आहेत. ती तुम्ही तपासून पहा.